पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची घोषणा 25 किंवा 26 डिसेंबरला होणार आहे। काल रात्री पुण्यातील दोन्ही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली। रात्री दोन्ही राष्ट्रवादीमधील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप देखील उपस्थित होते। आता सुभाष जगताप यांनी अजित पवारांची भेट घेतली। रात्री झालेल्या बैठकीबाबत अजित पवारांनी त्यांच्याकडून माहिती दिली। या संदर्भातले अधिकचे तपशील घेण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यात काल रात्री दोन्ही राष्ट्रवादीच्या शहरातल्या स्थानिक नेत्यांची बैठक झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा या दोन्ही राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे। तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। रात्री झालेल्या बैठकीतला तपशील त्यांनी अजित पवारांना सांगितला आहे आणि आता पुढची काय नेमकी रणनीती असणार आहे त्याबाबतचा निरोप अजित पवारांचा घेऊन सुभाष जगताप हे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींची जी बैठक येत्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे त्या बैठकीसाठी निघालेली आहे। दरम्यानच्या काळात एक महत्वाची घोषणा त्यांनी जाहीरपणे केलेली आहे की होय, दोन्ही राष्ट्रवादी पुणे मनपामध्ये एकत्र येणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा ही 25 किंवा 26 तारखेला होणार आहे। दोन्ही पक्षातले वरिष्ठ नेते या दोघांमध्येही याबाबतची चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे आणि अंतिमतः दोन्ही राष्ट्रवादी हे पुणे महानगरपालिकेत एकत्र लढतील अशा पद्धतीचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे। काल याच सगळ्या संदर्भानं अजित पवारांनी सतीश बंटी पाटील यांना देखील फोन केला होता। काँग्रेसची देखील मदत अजित पवार या सगळ्या निवडणुकीमध्ये घेणार आहेत। भाजपाच्या विरोधात पुण्यातले इतर सर्वच पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आल्याचं दिसतंय आणि दोन्ही राष्ट्रवादी 25 किंवा 26 तारखेला एकत्र येण्याची अधिकृतपणे घोषणा देखील होणार असल्याची माहिती अगदी जाहीरपणे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी अगदी काही वेळापूर्वी माध्यमांसोबत बोलताना दिलेली आहे। बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या सगळ्या सोयीसाठी। संजय राऊतांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आपण ती पाहू। बघा, हा त्यांचा प्रश्न आहे। जर उद्धव आणि राज ठाकरे साहेब एकत्र येत आहेत तर काका पुतणे एकत्र आले तर आम्ही का टीका करावी? जर आम्ही एकत्र येतोय घरामध्ये कुटुंबामध्ये, भले राजकीय दृष्ट्या असेल, आम्ही राजकीय दृष्ट्या नाही, आम्ही भावनिक दृष्ट्या, तर ते एकत्र आले म्हणून त्यांच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही। परवाच्या दिवशी राऊत साहेब तुम्ही एक असं मत व्यक्त केलं की अजित पवारांची हात भाजपशी म्हणजे भाजपला 100% आणि मदत असं याबाबत माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालं, पण त्यांनी अशा प्रकारे काही घडेल म्हणजे भाजपशी हात मिळवणी केली जाईल याबाबत त्यांनी शंका व्यक्त केली।